आज श्रीरामनवमी, प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आणि प्रभू रामचंद्रांना आज आपल्या जीवनातला आपण आदर्श का मानतो. तर ज्या प्रभू रामचंद्रानं रघुकुल रीत चली आई, जान जाई पर वचन न जाई, म्हणजे शब्दाप्रमाणे वागणारे प्रभू रामचंद्र म्हणजे आपण म्हणतो रामराज्य आलं पाहिजे. आणि आजही प्रभू रामचंद्रांना आपण सगळ्यांचा आदर्श मानतो आणि आराध्य दैवत मानतो. संकट आलं तरी प्रभू रामचंद्राचं आपण पहिलं नाव घेतो, रामराम म्हणतो, किंवा कोणी भेटलं तर त्याला रामराम करतो. आज आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणजे आमचं प्रभू रामचंद्र आहे आणि हे जागृत दैवत आहे. प्रभू रामचंद्राच्या साक्षीनं तुम्ही जर कुठली गोष्ट केली तर देव कधीच तुम्हाला कमी पडू देत नाही किंवा कुठलंही संकट तो दूर करतो आणि तुमच्या प्रत्येक इच्छा अपेक्षा तो पूर्ण करत असतो. आणि या प्रभू रामचंद्राच्या साक्षीनं आज मी या ठिकाणी सांगतोय की नुकतीच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये मी जिल्हा परिषदची निवडणूक अपक्ष त्या ठिकाणी लढलो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु माझी निवडणूक लढवण्याची तयारी ही आधीपासूनची होती. त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे की विधानसभेला आणि लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आम्ही समर्थन केलं. त्या बदल्यामध्ये देवदत्त निकमांनी मला जो शब्द दिला तो पाळला नाही आणि मला निवडणूक लढवायची ही माझी पूर्वतयारी असल्यामुळं ऐनवेळेला त्यांनी माझा विश्वासघात केला. तरीसुद्धा मी ती निवडणूक लढण्यावर ठाम होतो आणि लढलो नसतो तर तिकूनही माझ्यावर आरोप झाले असते. आणि निवडणूक लढल्यानंतर प्रामाणिकपणानं आणि इमानदारीने ही निवडणूक लढायला पाहिजे होती. खालच्या पातळीवर जाऊन या लोकांनी, त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी अशी अफवा पसरवली की काकांनीच, विष्णू काका हिंगे जे राष्ट्रवादीचे घड्याळाचे उमेदवार होते, ते काकाच त्यांनीच मला उमेदवारी उभं केलं आहे आणि काकांकडून मला 25-30 लाख रुपये मिळाल्याचा आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी झाला. आणि याने मी फार व्यथित झालो आणि माझे कार्यकर्ते देखील व्यथित झाले आणि असा अपप्रचार निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी केला गेला. परंतु या ठिकाणी हे आराध्य दैवत या ठिकाणी यायची हिंमत कुणी करत नाही. मी या प्रभू रामचंद्राला साक्षी ठेवून सांगतो की मी जर काही असं चुकीचं कृत्य केलं असेल तर या ठिकाणी योगायोगाने या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी विष्णू काका या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील या ठिकाणी सत्य परिस्थिती काय आहे ते सांगतील. जर मी काकांकडनं 1 रुपया घेतला असेल किंवा त्यांनी मला जर उमेदवारीला उभं केलं असेल तर काकांनी त्याबाबत हा पुढचा खुलासा करावा आणि प्रभू रामचंद्राच्या साक्षीनं खरं काय असेल ते त्यांनी या ठिकाणी सांगावं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी घड्याळाची निवडणूक लढलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी ठरवत असताना सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमदार दिलीपरावजी वळसे पाटील हे उमेदवारीच्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. खरं तर प्रभाकरांनी आम्ही अनेक वर्ष त्या ठिकाणी एका पक्षामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि प्रभाकरला मी ज्या वेळेला जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका डिक्लेअर झाल्याच्या नंतर विचारलं की तुमची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित आहे का. त्यावेळेला प्रभाकरने मला टावरेवाडीच्या एका दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या तिथे शंकराच्या मंदिरापुढं सांगितलं की मी माझी उमेदवारी फायनल आहे आणि मी निवडणूक लढल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत माझी उमेदवारी फायनल झालेली नव्हती. त्यांच्यावर काही मंडळींनी आरोप केले की काकांनी त्यांना मदत करून काही पैसे देऊन त्यांना उभं वगैरे केलं. प्रभाकर हा स्वतंत्र विचाराचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे आणि मी गेले अनेक वर्ष पाहत असताना त्यांनी एकदा निर्णय घेतल्याच्यानंतर ते त्या ठिकाणी बदलत नाही. आज रामनवमीचा या ठिकाणी उत्सव असताना मी या निमित्तानं नम्रपणे सांगतो की प्रभाकर हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढलेले आहे आणि माझ्या राजकारणामध्ये मला पक्षाने टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना प्रभाकरकडं त्या अख्ख्या निवडणुकीमध्ये ना आमचं बोलणं झालं, ना कोणत्याही गोष्टीवर चर्चा झाली, ना मी त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवलं नाही. इव्हन प्रभाकरला मी अख्ख्या निवडणुकीमध्ये चहासुद्धा त्या ठिकाणी पाजलेला नाही. एक पैसे तर सोडून द्या, परंतु कोणत्याही प्रकारची मदत मी त्या ठिकाणी प्रभाकरला केलेली नाही. समोरून तर आरोप मोठ्या प्रमाणात होत होते त्यावेळेस. हे बघा, आरोप करणं, एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकणं हे
वैचारिकदृष्ट्या ही शोभणारी गोष्ट नाही. काहीतरी त्याला पुरावे असावे लागतात. परंतु काय झालं आहे आजकाल, कोणी उठतं आणि काही बोलतं. कोणत्या चारित्र्यावर बोलत असताना फार विचार करून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. नाही, तो विषय त्यांनी आता समोर प्रभू रामचंद्राच्या साक्षीने क्लिअर केलेला आहे. आणि या ठिकाणी ह्या प्रभू रामचंद्राच्या समोर येऊन एखादी गोष्ट बोलणं ही साधी गोष्ट नाही. ही जागृत दैवत आहे. आणि चुकीच्या गोष्टी करणाऱ्याला आमच्या प्रभू रामचंद्रानं शासन दिलेलं आहे. हा इतिहास आहे. मी कुठल्या न्यायालयात जाणार नव्हतो न्याय मागायला याच्या संदर्भात, म्हणून मी देवाच्या दारात आलो या ठिकाणी. परंतु चळवळीमध्ये काम करणं म्हणजे जळत्याने खऱ्याहून चालण्यासारखं आहे. माझा संघर्षमय प्रवास किंवा मी पदरमोड किती करतोय, माझ्यावर किती केसेस आहे, माझ्या कार्यकर्त्यांवर किती केसेस आहेत, हे सगळं आम्ही काय काय करतोय. घरादारावर तुळशीपत्र ठेवतोय आम्ही. आज अनेक पक्षांकडनं तुम्हालाही माहिती मला ऑफर होत्या. भाजपला तर जिल्हा परिषदचा उमेदवार नव्हता, शिंदे गटाकडनं मला ऑफर होती, यांच्या पक्षाकडनं देखील मला पंचायत समितीची उमेदवारी देत होते. अनेक ठिकाणाहून ऑफर होत्या. पण मी काय डोक्यावर पडलेलो नाही. मी काय ह्या नाकारल्या. मी माझ्या तत्वावर, माझ्या भूमिकेवर मी ठाम राहिलो. आणि माझ्या या प्रामाणिकपणाचं जर असं तुम्ही जर अशा पद्धतीनं जर हे करत असाल तर एखादा प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता तुम्हाला बदनाम करून संपवायचा की काय. अरे ही लढाई माझी नाही, ही शेतकऱ्याची गोरगरिबाची आहे. ठीक आहे, निवडणुकीमध्ये कोणी कसं मतदान केलं, अर्जित असते, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. परंतु आम्ही आमच्या तत्वावर त्या ठिकाणी ठाम आहे. आणि अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण आरोप करणाऱ्यांना काय उत्तर देणार आहात? आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, काही स्क्रीनशॉटसुद्धा मी काढलेले आहेत. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण काही लोकांचं आलेलं आहे. मी त्यांना सांगतो, अफवा पसरवणं, बदनामी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि जर या पुढच्या काळामध्ये जर असे प्रकार जर थांबले नाही तर निश्चितपणानं तुम्हाला कायद्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला उत्तर देईन. प्रभाकर बांगर हटणारा माणूस नाही. माझे कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते आहेत आणि शेवटपर्यंत गोरगरीब आणि शेतकऱ्यासाठी लढणारे. आणि जर अशा पद्धतीने एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करू पाहत असाल तुम्ही तर एक लक्षात ठेवा, मी सकाळी राजू शेट्टी साहेबांशी सुद्धा 20 मिनटं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी आपल्यासमोर आता राजू शेट्टी साहेबांना फोन लावू शकतो. साहेबांना मी सांगितलं होतं की मला तुम्ही काय शब्द घ्यायला सांगितला होता यांच्याकडून. जिल्हा परिषदचा शब्द देऊन यांनी मला पाळला नाही, माझा विश्वासघात केला. पण एक लक्षात ठेवा, चळवळीतल्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या नादाला लागणं काय असतं येणाऱ्या भविष्यकाळात मी तुम्हाला दाखवून देईन. आणि ज्यांनी आज आमच्या बजरंग बांगरांच्या बाबतीमध्ये किसनराव बानकिले स्वर्गीय अण्णांची एक चूक झाली. शेवटपर्यंत राजकारणामध्ये अण्णांना कधी यश आलं नाही. आणि आत्तासुद्धा तुम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्याशी विश्वासघात केला आहे. तुमच्या राजकीय कारकिर्दीला कधीच यश येणार नाही. मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने सांगतो, यांचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाली म्हणून समजा. हे परत कधीच सक्सेस होऊ शकत नाही याची मला 100% खात्री आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी दाखवून देईन. राहिलेल्या अनेक गोष्टी मी बोलणार आहे, पण त्याच्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ.